मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील फुटीनंतर दुसऱ्या मोठ्या परीक्षेला सामोरे गेलेत। लोकसभेला महायुतीत त्यांच्या वाटेला आलेल्या 15 जागांपैकी 7 जागा जिंकून दाखवत आपलं नाणं खणखणीत असल्याचं त्यांनी सिद्ध केलं। त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं खरी शिवसेना आपलीच असल्याचं एकनाथ शिंदेंनी सिद्ध करून दाखवलं। या निवडणुकीत शिंदेंचा करिश्मा कसा चालला बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं, पर हाँ, जो मैं नहीं बोलता हूं वो मैं डेफिनेटली करता हूं। तुम्ही वाईट वाटून घेऊ नका जयंतराव, आम्ही इकडे असलो तरी सुद्धा आपण इकडे तिकडे येऊ शकतो, आपण एकत्र। तुम्हाला मी सांगतो दादा, 165 नाही, आम्ही दोघं मिळून 200 लोक निवडून आणले। जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं हा डायलॉग मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तंतोतंत लागू होतोय। कारण 2 वर्षांपूर्वी भर विधानसभेत एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा करून दाखवलाय। देवेंद्र फडणवीसांच्या साथीनं महायुतीच्या 200 जागा निवडून आणण्याचं आव्हान सत्यात उतरवलं। इतकंच नव्हे तर विजयाच्या आकडेवारीत ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेंच्या शिवसेनेनं खूप मागे सोडलंय। शिंदेंच्या शिवसेनेनं 81 जागा लढवल्या, त्यापैकी 55 जिंकल्या। त्यांचा स्ट्राईक रेट राहिला 68%। तर ठाकरेंच्या शिवसेनेनं लढवलेल्या 95 जागांपैकी केवळ 20 ठिकाणी त्यांना विजय मिळाला, त्यांचा स्ट्राईक रेट राहिला 21%। आम्ही ज्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केलाय तिकडे आम्ही गेलोय। त्यामुळे तुम्हाला मी सांगतो दादा, 165 नाही, आम्ही दोघं मिळून 200 लोक निवडून आणणार। आमच्या लोकांना मी सांगितलं, त्यांना सांगितलं, अरे काय होईल उद्या, चिन्ह काय भेटणार? अरे बोल सोडा सगळं, आपण शिवसेना आहे, शिवसैनिक आहोत, जिथे लात मारू तिथून पाणी काढू, तुम्ही काळजी करू नका। 50 मधला एकही माणूस मी पडू देणार नाही। आणि भाजपचे जे लोक आहेत, जे 115, आम्ही दोघं मिळून 200 करणार। हा शब्द आहे या सभागृहामध्ये, आणि ते नाही केलं तर आम्ही गावाला शेती करायला जाईल। शेती एकीकडे विकास केला, दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या, याची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला। आणि म्हणून मला आनंद आहे की आमच्या सर्व मतदारांनी महाराष्ट्रातल्या महायुतीवर विश्वास ठेवला आणि न भूतो न भविष्यतो अशा प्रकारचा विजय मिळवून दिला। मला आठवतंय की विधानसभेच्या पहिल्या भाषणामध्ये मी म्हणालो होतो की आमचे सर्व महायुतीचे उमेदवार निवडून येतील, 200 पार होतील, आणि आज आपण पाहतोय की त्याहीपेक्षा पुढे आपण गेलो। शिवसेना पक्षफुटीपासून सुरू झालेला ठाकरे शिंदे यांच्यातला संघर्ष संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला। गेल्या 2.5 वर्षांपासून शिवसेनेचे दोन्ही गट आम्हीच खरी शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आमचाच असा दावा केला। या वादावर विधानसभा निवडणुकीद्वारे उत्तर मिळालंय, कारण मतदारांनी ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंच्या पारड्यात आपलं मत टाकलंय। खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची यावर शिक्कामोर्तब झालाय। सर्वांसाठी सदैव उपलब्ध असणारा मुख्यमंत्री ही प्रतिमा यशस्वी ठरली आहे। एकनाथ शिंदेंचं सर्वसामान्य व्यक्तिमत्व मतदारांना भावलं। आमचंच हिंदुत्व खरं हे मतदारांवर ठसवण्यात ते यशस्वी झाले। विरोधकांनी केलेल्या गद्दारीच्या आरोपांना कामाच्या माध्यमातून उत्तर मिळालं। शिवसेनेची 2 शकलं झाली असतानाही 50हून अधिक जागा निवडून आणल्या। ठाकरे म्हणजे शिवसेना हे धोरण मोडीत काढलं। लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय यशस्वी ठरला। मराठा समाजासाठी स्वतंत्र 10% आरक्षण देण्याचा निर्णय झाला। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याचा दिलेला शब्दही त्यांनी पाळला। एकनाथ शिंदे साहेब यांचं नेतृत्व याचा हे लोकांनी स्वीकारलेलं आहे। त्यांनी केलेलं काम याला लोकांनी महत्त्व दिलेलं। बघा, माझे नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, तेव्हा मला वाटतं माझा नेता मुख्यमंत्री व्हावा। शेवटी महायुतीचे नेते निर्णय घेतील। मुख्यमंत्र्यांनी या 2.5 वर्षामध्ये सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन, मग देवेंद्र फडणवीस असेल, अजितदादा असेल, यांना सर्वांना बरोबर घेऊन एक गतिमान सरकार ज्याला म्हणतात ते 2.5 वर्षात दाखवलेलं आहे। कॉमन मॅन, सीएमची ओळख आहे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस।
माणूस. आणि माझा मुख्यमंत्री कोणी सेल्फी काढतं, कोणी त्यांना भेटतंय आणि मुख्यमंत्रीसुद्धा अहोरात्र मेहनत करत होते, हे महाराष्ट्राने पाहिले. त्याचा कौल त्यांनी तिकडे दिलेला आहे. आणि मला वाटतं इतकं मजबूत सरकार महाराष्ट्रात पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात. 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत अभूतपूर्व बंड केलं. 40 आमदारांना आपल्या सोबत घेत भाजपच्या साथीनं सत्तेत सहभागी झाले. जनतेच्या दरबारात एकनाथ शिंदेंचा निभाव लागणार नाही असं भाकीत राजकीय विश्लेषकांसह विरोधक वारंवार वर्तवत होते. त्यामुळे एकनाथ शिंदेंसह त्यांच्यासोबत आलेल्यांचं अस्तित्व पणाला लागलं होतं. मात्र हे सगळे अंदाज खोटे ठरवत लोकसभेत शिंदेंच्या शिवसेनेनं 7 जागांवर बाजी मारली. तर विधानसभा निवडणुकीत आमदारांची हाफ सेंचुरी ठोकत विजयाचे कर्मवीर ठरले. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.